कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. असं काय बघते जगा पहिल्यांदा बघते आणि कसल्या भांगर नोट्या दिल्या हो? आणि काय हो टीचर मॅडम, या असल्या भांगर नोट्या दिल्या का मला कलर लागलेल्या? कोणी घेईना ना त्या. असं एकदम टाळक सरकलं होतं त्याच वेळी माझं. मी वेगळी कामं करून घेती बाई आणि नोटा पण असले देती. शोभतं का तुम्हाला? कोण घेईना ना या नोटा. वापरायच्या होत्या, खर्च करायच्या होत्या, चांगल्या खऱ्या चांगल्या नोटा द्यायच्या ना जरा. एक शिक्षिका तुम्ही, शिक्षिकेला शोभतं का असं कलर लागलेल्या नोटा द्यायला? आम्ही गुन्हेगार असताना आमच्याकडनं चांगल्या वागणुकीची अपेक्षा. अर्र आहे का बालताच न्याय? टीचर मॅडम, द्यायच्या होत्या तर चांगल्या नोटा द्यायच्या ना. आता म्हणजे हद्द झाली सुनबाई. तुमची एवढी मजल जाईल असं कधी वाटलं नव्हतं आम्हाला. अस्त्रीनबाई, ह्या नोटा याच्याकडे कशा आल्या? मी तुम्हाला दिल त्या ना, रंग लागलेल्या नोटा. ह्या नोटा? हा, याच नोटा तुमच्या हातात दिलते की मी. हो, तुम्ही दिल्या होत्या. खरं सांग रे, खरं सांग, तुझ्याकडे ह्या नोटा कशा आल्या? टीचर मॅडमने दिल्यात मला यांच्या विरुद्ध बोलण्यासाठी. मुळीच नाही. हा खोटं बोलतोय. मी असं काही केलेलं नाही. मी नाही दिल्या ह्या नोटा ह्याला. अहो काय टीचर मॅडम तुम्ही, काय बोलता तुम्ही? हे असं थोडी चालतंय. काल तुम्ही म्हणले होत्या ना, काम फत्ते कर, अजून 4 बंडल देईन. एकदा का ती बाई बाहेर गेली तर सगळा पैसा, सगळं राज्य माझं, हे बोलल्या होता की नाही तुम्ही? खोटं बोलायचं नाही टीचर मॅडम. आणि तुम्ही हे पण बोलल्या होत्या की त्या अधिपतीच्या बापाला तर मी कवाच खिशात घातलंय आणि तो अधिपती माझ्या प्रेमात पार उल्लू झालाय. अहो काय बास, एवढं पण तुम्ही म्हणल्या. सगळा पैसा, सत्ता, संपत्ती तुमच्याकडे येईल बोलले होते की नाही टीचर मॅडम? बोलली बास. मी नाही बोलली. हा खूप खोटं बोलतोय. तू चालता हो इथून. तुझी लायकी नाहीये विश्वास ठेवण्याची. तू निघ. तू जा, मला त्रास होतोय. तू जा इथून. थांब बाजा. मॅडम त्याला जाऊ द्या. तुम्ही आणलत नव्ह त्याला इथं. आला तुमच्या मर्जीनं, पण जाणार आमच्या मर्जीनं. मॅडम प्लीज जाऊ दे त्याला. तो खोटं बोलतोय. हा खोटं बोलत असल, पण नोटांचं काय? नोटा खोटं बोलत नाहीत. अधिपती, या नोटा तुमच्या आहेत. मग ह्या नोटा बजाकडे कशा? माहित नाही, मी मास्तरीन बाईसनी दिल्या होत्या. कशा काय त्याच्याकडे कशा काय गेल्या या नोटा? मला नाही माहिती. असं कसं तुम्हाला माहित नाही? या नोटा तुमच्याकडेच होत्या ना. मीच दिलते की बँकेत जमा करायला. त्याच नोटा आहेत ना. बरं, ते तुम्हाला ते पैसे दिले होते बँकेत टाकायला, ते टाकले काय? नाही, ते नाही टाकलेत. मी ते नंतर करते. मी फोन नव्हता काय केला तुम्हाला? विचारलं होतं जमा केलं काय बँकेत. तुम्ही म्हणला नाही, करते जमा. हो, मी म्हटलं होतं मी बँकेत जमा करते, पण मी नाही करू शकले. मग काय, या नोटा बँकेत जमा करायच्या सोडून बजाला दिल्या? नाही, मी नाही दिल्या. नाही काय तुम्ही नाही दिल्या? तुम्हीच दिल्या ना नोटा. नाही तर एवढी बंडलं माझ्याकडे ढकल्यासारखं, एवढी बंडलं माझ्याकडे कुठून येणार आहेत? सध्या माझा धंदा पाणी बी बंद आहे. काय टीचर मॅडम, दिल्या तर दिल्या, जरा चांगल्या नोटा द्यायच्या ना. बिझनेस मध्ये असं चालत नाही टीचर मॅडम. आता या कलर लागलेल्या नोटांचं काय करू मी? काय करू तुम्हीच सांगा. द्यायचे तर चांगल्या नोटा द्यायच्या जरा.
वेड्यासारखे रंग बदलतोयस तू. किती किती गाडरडा खोटारडा माणूस आहेस तू. तू तू जेल मध्ये असतोस ना तेच बरं आहे. खोटारडा माणूस. माझ्या नजरेसमोर थांबू नकोस. निघ इथून. टीचर मॅडम, अहो मी लोकांशी खोटं बोलतो. तुम्ही त्या सावताच्या नवऱ्याशी खोटं बोलायला लावलं मला. आणि आता तुम्हीच बोलतायत की मी नाही दिल्या नोटा. बघा दाखलं सरकार, बघा तुम्हीच बघा आता. अधिपती, मी नाही दिले त्याला हे पैसे. तुम्ही मला पैसे दिले होते. मी ते खणात ठेवले होते. तुम्ही म्हटलं होतात की या नोटा बँकेत जमा करा. मी म्हटलं होतं पण मला जमलं नाही. पण ते पैसे मी खणात ठेवलेत. ते असतील ते खणात असतील. या वेगळ्या नोटा आहेत. त्या नोटा असणार आहेत तिकडे खणात. मी का असं करेन तुम्ही सांगा मला. मी जाते. तुम्ही इथे थांबा. मी ते खणातले पैसे घेऊन येते. तुम्ही थांबा, मी आणते. अधिपती शांत व्हा, चिडू नका. नाही चिडलेलो नाही मी. तुमच्या चेहऱ्यावरून कळतंय हो आम्हाला. नाही ना. जाऊ द्या हो. सुनबाईने आमच्यावर प्रेम करावं अशी आमची काय अपेक्षाच नाही. नात्यांच्या बाबतीत आमच्या पदरी कायम धोंडाच पडलाय. जाऊ द्या, जे काय हाय ते हाय. आम्ही काय त्यांना दोष देत नाही आणि आम्ही रागवलं पण नाही त्यांच्यावर. लहान आहेत त्या. कधी कधी काय होतं माहितीये का, आपण लोकांसाठी खड्डा खणायला जातो आणि आपणच त्यात पडतो. तसं झालंय सोनबाईंचं. देव करो आणि त्यांच्या खणात वेगळे पैसे निघो. इथेच ठेवले होते मी. इथेच ठेवले होते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.